पुष्पे पुष्पे काय हो? अगं भैयांचा फोन आला होता. अगं बाई, काय म्हणले ते? भेटायला बोलवले. काहीतरी लग्ना संदर्भातच काम असणार आहे. मी येतो जाऊन. शीतल मामा येऊ घ्या डबा. आजा कधी येणार आहे सातारावरनं? येतेलच आता. मी जाऊन येतो. पुष्पे भैयांनी लग्नाची तारीख बिरीख काढली काय? काय माहित बाई. तसं असेल तर गडबड होणार आहे बघ. तुम्ही आवरावर सुरू करा. ती आपली आतली खोली ती झाडून घ्या. पाहुणे रावळे आले तर बसायला उठायला होईल आपल्याला. होय बाई, मी सांगते की शीतलला, ती घेईल सगळं करून. अगं तिला एकटीला कशाला, जयडीला पण सांग तिच्या जोडीला काम करायला. अहो हाय का आता, पोरगी सासरी जायची आणि तिला कशाला कामाला लावताय? ती काय नाही, ती करल एकटी. वय वय करते की. मामा तेवढा माळा साफ करायचा राहिलाय, पण ते मामी करतील की. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बेस्ट होईल बघ. पुष्पे तू माळा आवरून घे आणि शीतल खोली आवरून घेईल. हा, मी कारखान्यावर जाऊन येतो आणि तिथनं सुट्टी झाली की मग भैयाकडे जाऊन येतो. तुम्ही लागा कामाला. लवकर ये र. हो. हे चला ग पुरीनो, घ्या काम करायला. आवरा पटापटा. जीजी आम्ही दोघी एकत्रच कामाला सुरुवात करतो. जीजी कशाला एकत्र? माझी मी करते एकटी. मग माझी एकटी करते होय का नाही हो जीजी? नव अगं काय चाललंय काय तुमचं? नाही म्हणजे आम्ही दोघी एकत्रच काम करतो. बरं करा करा, तुम्ही दोघींनी मिळून एकत्र काम करा. हा, मी जरा बाहेर जाऊन बसते, नाही तर या धुळ्यानं मला दिवसभर खोकायची बारी येईल. हा, इटला पांडुरंगा, रामकृष्ण हरी. तिथले जीजे. अगं बाई आली वाटतं अजिंक्य. जयडे घर उलटून गेली कुठे सगळी? आता अजिंक्य आल्यात ना, आता त्यांनाच ह्यो माळा साफ करायला लावती. पण ही शितली बिल्ले तयारीची आहे. नाही नाही, तिला कळायच्या आत त्यांच्याकडनं हे सगळं साफ करून घ्यायला पाहिजे. अगं ग, अरे देवा, मेले 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 मेले. आई ग, मामी. आई ग, अहो मामी इथं काय करताय? जरा साफसफाई करायला लागले. मला सांगायचं ना, मी केलं असतं की. पोरगीचं लग्न आहे म्हणल्यावर तेवढं तर करायलाच पाहिजे की. लयच कमरेत चमक भरली बघा. मी आहे ना, मी करतो सगळं साफ. तुम्ही खाली आहे, मी आलो कपडे बदलून. हा, आओ त्यांना आज दुपारी भैयांकडे जायचं होतं ना, त्यामुळे म्हणले तुमची तुम्ही सफाई करून घ्या. आणि मग तुमची बायकोच म्हणली तुम्ही माळा साफ करा, मी खोली साफ करते. आता तिने सोपं काम घेतलं खरं, पण आता मी तरी काय म्हणणार ना. आई आई ग, अहो मामी मी केलं असतं ना काम. हळू हळू हळू. अगं आई ग, अजिंक्य मला पोरगा नसल्याची काय उणीव आज पातरून भासून दिली नाही बघा तुम्ही. तेवढं वरचं सगळं नीटनेटकं ठेवा बर का. हा,
आता तुम्हाला सांगायची काय गरज नाही म्हणा. आज पातूर सगळं तुम्हीच केलं की. करतो मी सगळं, तुम्ही नका काळजी करू. वयो तुम्ही कवा आला? मलाच विचार कवा जर ना तू लाग मारतोय, मला वाटलं तू बाहेर गेली असतील. कशाला मामीनं माळ्यावरचं काम लावायचं. आई आई ग, त्यांना बघ चमक भरली. अरे देवा, आई आई ग, आ, अरे देवा 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 देवा. शितले, हे काम माझं असलं तरी सगळं काम अजिंक्य करतील का नाही ते बघत. माझ्या नवऱ्याला लावणार वय तुम्ही तुमचं काम कराय? स्वप्न बघा, असलं काय होऊनच देत नसते मी. आई ग, आई ग, आई ग, आई ग. आई ग. काय झालं? बू काय खरंच काय करत होती तुला? मी काय मुद्दाम केलं वय? तुम्ही बी माझ्यावरच चिडा. सोडा बघू, मला या ड्रमांच्या मागणं सगळं साफ करून घ्यायचंय. लई काम आहेत मला. सर का ग बस, आता कुठलं काम करतीस? अहो, ह्या सगळ्याच्या मागणं साफ करून घ्यायचंय. हे सगळं आवरून ठेवायचंय. अख्खी खोली झाडून काढायची. पण सगळं आजच करायची काय आहे का तुला? वय मामा जाताना सांगून गेलेत. मामींना तेवढं माळा साफ करायला सांगितलंय आणि मला ही अख्खी खोली. आणि मी मला दिल्ली कामं नाही केली तर उगीच मामा चिडत्याल. करू दे मला काम. तू काय करू नकोस आता. तू सरक बाजून, मी करतो का? अहो पण सरक सरक. लई आहेस की, माझीच आयडिया वापरून त्यांना कामाला लावलंच वय. मग शेवटी नवरा कुणाचा आहे? माझा. त्यांच्यावर माझा हक्क आहे. तुम्ही त्यांना कामाला लावाल आणि मी बघत बसलोय. अजिंक्य, राहू दे, माझं काम करते मी. अहो कशाला मामी? अहो करताल की थोडं थोडं.